आज आपण एका अशा पुस्तकाच्या मूळ स्रोतांवर चर्चा करणार आहोत, ज्याने जगभरातील कोट्यवधी लोकांच्या विचार करण्याच्या पद्धतीवर प्रभाव टाकलाय. हो, आणि ते पुस्तक म्हणजे डेल कार्नेगी यांचं हाऊ टू विन फ्रेंड्स अँड इन्फ्लुएन्स पीपल. खरं तर हे नाव सगळ्यांनीच ऐकलं असेल. अगदी. या सखोल चर्चेचा मुख्य उद्देश म्हणजे अगदी सोप्या भाषेत सांगायचं तर मानवी स्वभाव नेमका कसा काम करतो आणि इतरांच्या मनात कटुता निर्माण न करता प्रभावी संवाद कसा साधावा हे समजून घेणं आहे. आणि एक खूप रंजक गोष्ट सांगतो. 1937 मध्ये जेव्हा हे पुस्तक पहिल्यांदा प्रकाशित झालं ना, तेव्हा फक्त 5,000 प्रती छापल्या गेल्या होत्या. अरे बापरे! म्हणजे खुद्द प्रकाशकांनाही वाटलं नव्हतं की या विषयाला एवढा मोठा प्रतिसाद मिळेल. हो ना. पण नंतर जे घडलं तो इतिहास आहे. आणि आज आपण याच अफाट यशामागील मूळ मानसशास्त्राचा वेध घेणार आहोत. आणि महत्वाची गोष्ट म्हणजे ही चर्चा कोणत्याही क्लिष्ट किंवा कोरड्या सिद्धांतांवर नाहीये. आपण अत्यंत व्यावहारिक आणि रोजच्या आयुष्यात वापरता येणाऱ्या उदाहरणांवर बोलणार आहोत. अगदी बरोबर. मानवी स्वभाव समजून घेणं हीच या स्रोतांची आणि आजच्या आपल्या चर्चेची खरी गुरुकिल्ली आहे. रोजच्या जीवनात माणसं एकमेकांशी संवाद साधतात, पण तो संवाद काही वेळा अत्यंत यशस्वी का होतो आणि काही वेळा तो पूर्णपणे का फसत जातो याची सूक्ष्म कारणं यात लपलेली आहेत. मानवी मेंदू आणि त्याचा अहंकार कसा काम करतो हे एकदा समजून घेतलं की अनेक गोष्टी स्पष्ट होतात. ठीक आहे, आपण हे उलगडून पाहूया. सुरुवातीलाच टीकेची निरर्थकता आणि मानवी स्वभाव यावर विचार करूया. हा माझा सर्वात आवडीचा भाग आहे, कारण यात मानवी अहंकाराचं जे विश्लेषण केलंय ते थक्क करणार आहे. हो, यासाठी काही कुख्यात गुन्हेगारांचे किस्से दिले आहेत. टूगन क्रॉली नावाचा एक खतरनाक गुन्हेगार होता. 1931 साली न्यूयॉर्क शहरात त्याला बेडण्यासाठी जी चकमक झाली ती एखाद्या चित्रपटासारखीच होती. 150हून अधिक पोलीस आणि गुप्तहेर तैनात करावे लागले होते त्या एका माणसासाठी. हो ना. त्याच्या लपण्याच्या जागेवर अश्रुधुराच्या नळकांड्या फोडल्या, आजूबाजूच्या इमारतींवरून मशीन गनचा वापर झाला. पण जेव्हा हा क्रॉली एका खुर्चीमागे लपून पोलिसांवर गोळ्या झाडत होता, तेव्हा त्याने रक्ताने माखलेलं एक पत्र लिहिलं. आणि तो त्यात काय लिहितो? तो लिहितो, माझ्या कोटाखाली एक थकलेलं पण दयाळू हृदय आहे, जे कोणालाही इजा पोहोचू इच्छित नाही. विचार करण्यासारखी गोष्ट आहे. एक माणूस जो रस्त्यावर क्षुल्लक कारणावरून एका पोलिसाची निर्घृण हत्या करतो, तो स्वतःला दयाळू मानत होता. आणि फक्त तोच नाही, तर अल कपोन आणि डच शुल्स यांसारख्या अट्टल गुन्हेगार स्वतःला समाजाचा गैरसमज झालेले समाजसेवक मानत होते. ते स्वतःला कधीच वाईट मानत नसत. इथली सर्वात आकर्षक गोष्ट म्हणजे हीच मानवी स्वभावाची खरी गोम आहे. मानसशास्त्रीय दृष्टिकोनातून याला आपण कॉग्निटिव्ह डिसॉनन्स किंवा अहंकाराचं संरक्षण असं म्हणू शकतो. म्हणजे मेंदू स्वतःची चूक मान्य करत नाही. अगदी. जेव्हा एखादी व्यक्ती चुकीचं वागते तेव्हा तिचा मेंदू ती चूक मान्य करण्याऐवजी स्वतःच्या वागणुकीचं समर्थन करणारी कारणं शोधू लागतो. जर हे एवढे निर्दयी गुन्हेगार स्वतःच्या भयंकर कृत्यांसाठी स्वतःला दोष देत नाहीत, तर मग सामान्य आयुष्यात छोट्या चुका करणारी माणसं स्वतःची चूक कशी मान्य करतील? हाच तर कळीचा मुद्दा आहे. जेव्हा एखाद्यावर टीका केली जाते तेव्हा ती व्यक्ती स्वतःची चूक मान्य करण्याऐवजी तात्काळ बचावात्मक पवित्रा घेते. टीका करणं व्यर्थ असतं, कारण त्यामुळे माणसाचा अहंकार दुखावला जातो. आणि तो आपलाच मुद्दा कसा बरोबर आहे हे सिद्ध करण्याचा आटोकाट प्रयत्न करतो. हो, B.F. स्किनर या प्रसिद्ध मानसशास्त्रज्ञाच्या प्रयोगातूनही हेच सिद्ध झालंय. चांगल्या वागणुकीबद्दल बक्षीस दिल्यास प्राणी लवकर शिकतो, पण वाईट वागणुकीबद्दल शिक्षा दिल्यास शिकण्याची गती मंदावते आणि फक्त द्वेष निर्माण होतो. माणसांच्या बाबतीतही नेमकं हेच घडतं. टीकेमुळे सुधारणा होत नाही, तर केवळ कटुता वाढते. डेल कार्नेगी म्हणतात तसं, टीका ही अशा पाळीव कबुतरासारखी असते, जे उडून गेल्यावर नेहमी परत आपल्याच घरट्यात येतं. अब्राहम लिंकन यांच्या आयुष्यातील एक प्रसंग या संदर्भात खूप छान उदाहरण आहे. अमेरिकन यादवी युद्धाच्या वेळेचा तो गेटिसबर्गच्या लढाईचा प्रसंग ना? हो, तोच. जनरल रॉबर्ट ई. ली यांच्या सैन्याला कोंडीत पकडण्याची एक सुवर्ण संधी युनियन आर्मीचे जनरल मीड यांच्याकडे होती. ली यांचं सैन्य माघार घेत होतं आणि समोरून नदीला पूर आला होता. लिंकन यांनी मीड यांना तातडीने हल्ला करण्याचा थेट आदेश दिला होता असं मी वाचलं होतं. अगदी. पण मीड यांनी तो आदेश मानला नाही. त्यांनी चालढकल केली, सैन्याची बैठक बोलवली आणि शेवटी ली यांचं सैन्य तिथून निसटून गेलं. लिंकन रागाने बेभान झाले होते. साहजिकच आहे, एवढी मोठी संधी गमावली होती. मग त्यांनी जनरल मीड यांना एक अत्यंत खरमरीत पत्र लिहिलं, ज्यात त्यांच्या या भयंकर चुकीची जाणीव करून दिली होती आणि या चुकीमुळे युद्धाचा कालावधी कसा वाढला हे सुनावले होतं.
आणि सर्वात आश्चर्याची गोष्ट म्हणजे त्यांनी ते पत्र कधीच पाठवलं नाही. हो, लिंकन यांच्या मृत्यूनंतर ते पत्र त्यांच्या कागदपत्रांमध्ये सापडलं. यामागे लिंकन यांची भावनिक बुद्धिमत्ता दिसून येते. लिंकन यांनी विचार केला असेल की व्हाईट हाऊसच्या सुरक्षित वातावरणात बसून हल्ला करण्याचा आदेश देणं सोपं आहे. पण जर ते स्वतः गेटिसबर्गमध्ये असते, रक्ताचे पाट वाहताना त्यांनी पाहिले असते, तर कदाचित त्यांनीही तेच केलं असतं जे मीडियांनी केलं. दुसऱ्या व्यक्तीच्या जागी स्वतःला ठेवून विचार करण्याची तीक्ष्ण समज त्यांच्याकडे होती. या टीकेमुळे मीडियांनी आपली चूक सुधारली नसती, उलट त्यांनी बचावात्मक पवित्रा घेतला असता. आणि कदाचित सैन्यातून राजीनामाही दिला असता. टीका करण्याआधी परिस्थिती समजून घेणं जास्त महत्वाचं असतं. याच संदर्भात बॉब हुवर या टेस्ट पायलटची कथा मला खूप प्रेरणादायी वाटते. तो एअरशोवरून परतत असतानाचा प्रसंग. हो, त्यांच्या विमानात मेकॅनिकने चुकीचं इंधन भरलं होतं. विमानाचं इंजिन हवेतच बंद पडलं आणि विमान कोसळलं. सुदैवाने कोणाचाही जीव गेला नाही, पण विमानाचं मोठं नुकसान झालं. तो तरुण मेकॅनिक स्वतःच्याच चुकीमुळे भीतीने थरथर कापत होता. पण हुवरने त्याला रागवण्याऐवजी त्याच्या खांद्यावर हात ठेवला आणि तो म्हणाला, तू पुन्हा ही चूक करणार नाहीस याची मला खात्री आहे, आणि हे सिद्ध करण्यासाठी उद्या तूच माझ्या दुसऱ्या विमानाची देखभाल करणार आहेस. त्या एका क्षणाने त्या मेकॅनिकवर काय परिणाम झाला असेल ह्याची आपण कल्पनाही करू शकत नाही. त्याला स्वतःची चूक सुधारण्याची एक मोठी संधी मिळाली. यावरून या स्रोतांमधील पहिला आणि मुख्य नियम स्पष्ट होतो की माणसाला टीकेने नाही तर समजुतीने हाताळलं पाहिजे. टीका करू नका, निंदा करू नका आणि तक्रार करू नका. पण हे सगळं ऐकताना एक विचार मनात येतो की जर टीका काम करत नाही तर मग माणसाला कोणती गोष्ट कृती करायला भाग पडते. माणसाची सर्वात मोठी भूक, अन्न, झोप, पैसा या सगळ्या शारीरिक गरजा तर आहेतच. पण सिग्मंड फ्राईड आणि जॉन ड्यूई यांच्या मते मानवी स्वभावातील सर्वात तीव्र इच्छा म्हणजे महत्वाची व्यक्ती असल्याची जाणीव. द डिझायर टू बी इम्पॉर्टंट ही अशी भूक आहे जी अन्नाप्रमाणे सहजासहजी शांत होत नाही. जर आपण हे मोठ्या संदर्भाशी जोडलं तर लक्षात येतं की हीच जाणीव मिळवण्यासाठी माणसांचे मार्ग किती भिन्न असू शकतात. माणसाच्या अस्तित्वाची ती एक अत्यंत खोलवर रुजलेली गरज आहे. हो, याच गरजेपोटी एकीकडे जॉन डी रॉकफेलर सारखा अब्जाधीश चीनमध्ये गरीब लोकांसाठी कोट्यवधी रुपये खर्च करून रुग्णालय बांधतो, ज्या रुग्णांना तो आयुष्यात कधीच भेटणार नसतो. तर दुसरीकडे डिलिंजरसारखा खतरनाक दरोडेखोर बँका लुटून पोलिसांसमोर मी डिलिंजर आहे असं अभिमानाने सांगून पब्लिक एनिमी नंबर 1 बनण्यात धन्यता मानतो. या दोन्ही व्यक्तींमधील फरक फक्त हाच आहे की त्यांनी आपली महत्वाची असण्याची गरज कशी आणि कोणत्या मार्गाने पूर्ण केली. ही मानवी भूक ओळखता आली, त्यांनी इतिहास घडवलाय. चार्ल्स शॉब हे त्याचं उत्तम उदाहरण आहे. अँड्र्यू कार्नेगी यांनी चार्ल्स शॉब यांना युनायटेड स्टेट्स स्टील कंपनीचे पहिले अध्यक्ष बनवले आणि त्यांना दरवर्षी तब्बल $10 लाख पगार दिला. आजच्या काळातही ही रक्कम प्रचंड आहे. पण हा पगार श्वाब यांना पोलाद निर्मितीचं सर्वात जास्त ज्ञान होतं म्हणून दिला गेला नव्हता. शॉब यांनी स्वतः मान्य केलं होतं की त्यांच्या हाताखाली काम करणाऱ्या अनेक लोकांना पोलाद निर्मितीबद्दल त्यांच्यापेक्षा खूप जास्त माहिती होती. मग त्यांना एवढा पगार का मिळायचा? कारण त्यांच्याकडे लोकांचं कौतुक करण्याची आणि त्यांच्यातील सर्वोत्तम गुण बाहेर आणण्याची हातोटी होती. ते नेहमी म्हणायचे की कामगारांना प्रोत्साहन देणं आणि त्यांच्या चांगल्या कामाचं मनमोकळं कौतुक करणं हाच यशाचा खरा मार्ग आहे. आणि हे तत्त्व केवळ औद्योगिक जगाचंच लागू पडतं असं नाही. सर्वसामान्य आयुष्यातही त्याचे चमत्कारी परिणाम दिसतात. स्टीव्ही वंडरची कथा या संदर्भात मला खूप भावते. तो शाळेतला उंदराचा प्रसंग ना? हो, वर्गात एकदा एक उंदीर हरवला होता. शिक्षिकेने स्टीव्हीला तो उंदीर शोधण्यासाठी मदत करायला सांगितली. स्टीव्ही अंध होता, पण निसर्गाने त्याला ऐकण्याची अत्यंत तीक्ष्ण क्षमता दिली होती. शिक्षिकेने त्याच्या या क्षमतेचं मनापासून कौतुक केलं. तिने सांगितलं की त्याच्याकडे अशी एक देणगी आहे जी वर्गातील इतर कोणाकडेही नाही. आणि स्टीव्ही वंडर स्वतः सांगतो की शिक्षिकेने केलेल्या त्या एका कौतुकाने त्याचं संपूर्ण आयुष्य बदललं. एका अंध मुलाला पहिल्यांदाच स्वतःच्या महत्वाचं आणि क्षमतेचं कौतुक ऐकायला मिळालं होतं. तिथूनच त्याने आपल्या क्षमतेवर लक्ष केंद्रित केलं आणि पुढे जाऊन तो जगातील एक महान पॉप गायक बनला. पण इथे थांबून थोडा वेगळा विचार करूया. म्हणजे हे सगळं ऐकायला खूप छान वाटतं, पण हा एक प्रकारचा स्वार्थ किंवा चलाखी नाही का? म्हणजे आपल्याला असं म्हणायचं आहे की खोटे गोडवे गाणं. हो, म्हणजे समोरच्याला महत्त्व द्यायचं ते केवळ आपलं काम साध्य करण्यासाठी. खरी स्तुती आणि खोटी खुशामद यात फरक कसा करायचा? अत्यंत महत्वाचा आणि कळीचा प्रश्न आहे. खुशामद आणि प्रामाणिक कौतुक्यात जमीन आसमानाचा फरक आहे. खुशामद ही स्वार्थी आणि बनावट असते.
ती केवळ समोरच्याला मूर्ख बनवण्यासाठी वापरली जाते. आणि बुद्धिमान लोक ती लगेच ओळखतात. खुशामत म्हणजे समोरच्या व्यक्तीला स्वतःबद्दल जे वाटतं तेच शब्द त्याला परत ऐकवणं. पण खरं कौतुक हे मनापासून येतं. ते निस्वार्थी असतं. अगदी बरोबर. त्यासाठी स्वतःच्या अहंकाराला थोडा वेळ बाजूला ठेवावं लागतं. लोक खोटं बोलणं लगेच ओळखतात, पण खऱ्या कौतुकाचे शब्द ते आयुष्यभर जतन करून ठेवतात. मुख्य नियम हाच आहे की प्रामाणिक आणि मनापासून कौतुक करा. आता आपण पुढच्या एका खूप व्यावहारिक गोष्टीकडे वळूया. इतरांच्या मनात तीव्र इच्छा निर्माण करणं. तो मासेमारीचा किस्सा. हो, डेल कार्नेगी म्हणतात की त्यांना स्वतःला स्ट्रॉबेरी आणि क्रीम खायला खूप आवडते, पण जेव्हा ते मासे पकडायला जातात तेव्हा ते गळाला स्ट्रॉबेरी लावत नाहीत. कारण माशांना स्ट्रॉबेरी आवडत नाही, त्यांना गांडूळ आवडतं. बरोबर. त्यामुळे ते गळाला गांडूळच लावतात. मानवी संबंधांमध्येही अगदी हेच लागू होतं. आपण संवादात नेमकं काय करतो? आपण सतत मला काय हवे आहे हेच सांगत बसतो. आणि तिथेच सर्वात मोठी चूक होते. स्वतःला काय हवंय हे सांगणं निव्वळ बालिशपणाचं आहे. मानवी स्वभावाचं सत्य हे आहे की लोकांना केवळ त्यांना स्वतःला काय हवंय यातच रस असतो. जर एखाद्याला काही काम करून घ्यायचं असेल तर ते काम का करावं हे समोरच्या व्यक्तीच्या फायद्याच्या दृष्टिकोनातून समजावून सांगता आलं पाहिजे. हेनरी फोर्ड यांनी म्हटलं होतं की यशाचं जर कोणतं मोठं रहस्य असेल तर ते म्हणजे दुसऱ्या व्यक्तीच्या दृष्टिकोनातून विचार करण्याची क्षमता. याच मानसिकतेचा वापर करून अँड्र्यू कार्नेगी यांनी कसा मार्ग काढला याचा एक भन्नाट किस्सा आहे. त्यांच्या 2 पुतण्यांचं येल विद्यापीठात शिक्षण सुरू होतं. आणि ते घरून आलेल्या पत्रांना काहीच उत्तर देत नव्हते. हो, त्यांची आई काळजीने त्रस्त झाली होती. अँड्र्यू कार्नेगी यांनी $100ची पैज लावली की ते एका पत्रातच त्या मुलांकडून उत्तर मिळवून दाखवतील. त्यांनी काय केलं? त्यांनी एक अतिशय सामान्य पत्र लिहिलं आणि पत्राच्या शेवटी मुद्दाम नमूद केलं की सोबत $5 पाठवत आहे. पण त्यांनी लिफाफ्यात पैसे टाकलेच नाहीत. अरे वा. साहजिकच जेव्हा पुतण्यांना पत्र मिळालं आणि त्यात पैसे दिसले नाहीत तेव्हा त्यांनी ताबडतोब प्रिय काका, पत्र मिळालं पण पैसे मिळाले नाहीत असं सांगण्यासाठी परतीचं पत्र पाठवलं. कार्नेगींनी पुतण्यांच्या पैशांच्या इच्छेचा अचूक वापर केला. बालमानसशास्त्रामध्येही हेच तंत्र किती प्रभावी ठरतं हे स्टॅन नोवॅकच्या उदाहरणावरून दिसतं. त्यांचा लहान मुलगा टिम किंडरगार्टनला जाण्यासाठी अजिबात तयार नव्हता आणि रडून घर डोक्यावर घेत होता. सामान्यतः पालक अशा वेळी रागावतात किंवा सक्ती करतात. पण स्टॅनने शांतपणे विचार केला की जर मी टिम असतो तर मला शाळेत जायला का आवडलं असतं. मग स्टॅन आणि त्याच्या पत्नीने स्वयंपाकघरात बसून फिंगर पेंटिंग करायला सुरुवात केली. ते पाहून टिमलाही त्यात भाग घ्यायचा होता. तेव्हा स्टॅनने त्याला सांगितलं की अरे, हे करण्यासाठी तुला आधी किंडरगार्टनमध्ये जाऊन हे कसं करायचं ते शिकावं लागेल. आणि दुसऱ्या दिवशी सकाळी टिम स्वतःहून शाळेत जाण्यासाठी तयार होऊन बसला होता. स्टॅनने टिमवर आपली इच्छा लादण्याऐवजी टिमच्याच मनात शाळेबद्दलची एक तीव्र इच्छा निर्माण केली. बाह्य सक्तीपेक्षा आंतरिक प्रेरणा नेहमीच जास्त प्रभावी असते. आणि हेच तत्त्व व्यावसायिक जगात विशेषतः वाटाघाटी करताना कसं वापरता येतं याचं उत्तम उदाहरण खुद्द डेल कार्नेगींच्या आयुष्यातील आहे. ते न्यूयॉर्कमधील एका हॉटेलचा मोठा हॉल दरवर्षी आपल्या व्याख्यानांसाठी भाड्याने घेत असत. एकदा अचानक हॉटेल व्यवस्थापकाने भाड्यात तब्बल 300% वाढ केली होती. हो, त्यावेळी कार्यक्रमाची तिकीटं छापली गेली होती. अशावेळी कोणीही सामान्य माणूस हॉटेलमध्ये जाऊन भांडला असता. पण कार्नेगींनी तसं केलं नाही. त्यांनी व्यवस्थापकाची भेट घेतली आणि एका कागदावर फायदे आणि तोटे याचा तक्ता लिहून दिला. फायदे असे होते की हॉल रिकामा राहिल्यामुळे हॉटेलला तिथे डान्स कार्यक्रम किंवा पार्ट्या ठेवता येतील, ज्यातून जास्त पैसे मिळतील. पण तोटे काय होते? भाडं वाढवल्यामुळे कार्नेगी तिथे कार्यक्रम करणार नाहीत, म्हणजे हॉटेलला मिळणारे निश्चित उत्पन्न पूर्णपणे बुडेल. आणि त्याहूनही महत्त्वाचं म्हणजे त्यांच्या व्याख्यानांमुळे हॉटेलमध्ये जे उच्चभ्रू लोक येतात, ज्यातून हॉटेलची मोफत प्रसिद्धी होते, ती थांबेल. याचा परिणाम असा झाला की हॉटेलने 300%ऐवजी फक्त 50% भाडेवाढ केली. कार्नेगी यांनी मला भाडेवाढ नकोय असं सांगण्याऐवजी हॉटेलला काय हवंय आणि त्यांचं कसं नुकसान होऊ शकतं यावर लक्ष केंद्रित केलं. यातून मुख्य नियम समोर येतो की दुसऱ्या व्यक्तीच्या मनात तीव्र इच्छा निर्माण करा. आता लोकांना आपलेसे करण्याचे मार्ग कोणते यावर थोडं बोलूया. यात एक तुलना केलीये. कुत्रे पैसे कमावण्यासाठी काहीही करत नाहीत. ते फक्त निस्वार्थ प्रेम देतात. बरोबर. कोंबडीला अंडी द्यावी लागतात, गाईला दूध द्यावं लागतं, पण कुत्रा फक्त प्रेम देतो आणि म्हणूनच तो माणसाचा सर्वात जवळचा मित्र आहे. माणसं मात्र एकमेकांशी संवाद साधताना नेहमी स्वतःलाच केंद्रस्थानी ठेवतात.
न्यूयॉर्क टेलिफोन कंपनीच्या अभ्यासात आढळलं होतं की संवादात सर्वात जास्त वेळा वापरला जाणारा शब्द मी हा आहे. तो तब्बल 3900 वेळा वापरला गेला होता. आणि हीच मानवी शोकांतिका आहे. अल्फ्रेड ॲडलर यांनी यावर अत्यंत मार्मिक भाष्य केलंय. ते म्हणतात की ज्या व्यक्तीला इतर माणसांमध्ये रस नसतो त्याला आयुष्यात सर्वात जास्त अडचणींचा सामना करावा लागतो. एखाद्या व्यक्तीने इतरांमध्ये खरोखर रस घेतला तर ती 2 महिन्यात जितके मित्र बनू शकेल तितके मित्र केवळ स्वतःबद्दल बोलून 2 वर्षांतही बनवता येत नाहीत. जादूगार थर्स्टन यांचं उदाहरण याच विचारसरणीवर आधारित आहे. थर्स्टन हे त्या काळातील जगप्रसिद्ध जादूगार होते. इतर जादूगार प्रेक्षकांना मूर्ख समजत असत. पण थर्स्टन रंगमंचावर जाण्यापूर्वी स्वतःला नेहमी सांगायचे की मी आभारी आहे की हे लोक मला पाहण्यासाठी आले आहेत. माझं माझ्या प्रेक्षकांवर मनापासून प्रेम आहे. मानसशास्त्रात याला इमोशनल कंटेजन किंवा भावनांचं संक्रमण असं म्हणतात. जेव्हा एखादी व्यक्ती सकारात्मक आणि प्रेमळ विचार करते तेव्हा तिच्या देहबोलीतून आणि हास्यातून ते समोरच्यापर्यंत पोहोचतं. विल्यम स्टिनहार्ड या स्टॉक ब्रोकरची गोष्टही हेच सांगते. ते अत्यंत रागीट स्वभावाचे होते. त्यांनी ठरवलं की ते रोज सकाळी उठल्यापासून आपल्या पत्नीला, लिफ्टमनला आणि कामावरील सर्व सहकाऱ्यांना हसून अभिवादन करतील. आणि या एका छोट्याशा बदलाने त्यांच्या आयुष्यात अक्षरशः जादू केली. त्यांच्या कार्यालयातील वातावरण सुधारलं आणि याचा सकारात्मक परिणाम त्यांच्या व्यवसायावरही झाला. टेलिफोनवरून बोलतानाही जर चेहऱ्यावर हास्य असेल तर ते हास्य आवाजातून समोरच्यापर्यंत पोहोचतं. याला फोन पॉवर म्हटलं जातं. इतरांबद्दल खरोखरच आस्था बाळगणं आणि हसमुख असणं खूप प्रभावी आहे. संवादाच्या या प्रवासामध्ये आणखी एका अत्यंत महत्त्वाच्या पैलूवर चर्चा करणं आवश्यक आहे. नावाची जादू आणि उत्तम श्रोता बनण्याचं कौशल्य. जिम फार्ले या माणसाची स्मरणशक्ती थक्क करणारी होती. त्यांना तब्बल 50,000 लोकांची पहिली नावं पाठवती ना? हो. फ्रँकलिन डी रूझवेल्ट यांच्या अध्यक्षपदाच्या मोहिमेत त्यांनी देशभर प्रवास केला आणि हजारो लोकांना त्यांच्या नावाने हाक मारून पत्र लिहिली. आणि या क्षमतेच्या जोरावर त्यांनी रूझवेल्ट यांना अमेरिकेचे अध्यक्ष बनवण्यात मोठी भूमिका बजावली. यावरून एक प्रश्न निर्माण होतो की लोक स्वतःच्या नावाबद्दल इतके संवेदनशील का असतात? मानवी मेंदूमध्ये रेटिक्युलर ॲक्टिव्हेटिंग सिस्टीम नावाची एक यंत्रणा असते. कोणत्याही व्यक्तीसाठी कोणत्याही भाषेतील सर्वात गोड आणि महत्त्वाचा आवाज म्हणजे त्या व्यक्तीचं स्वतःचं नाव असतं. अँड्र्यू कार्नेगी यांनी लहानपणापासूनच नावाची ही जादू ओळखली होती. जेव्हा ते लहान होते तेव्हा त्यांच्याकडे एक ससा होता ज्याने पिल्लांना जन्म दिला, पण त्यांना खाऊ घालण्यासाठी चारा नव्हता. मग त्यांनी गल्लीतल्या मुलांना बोलावलं आणि सांगितलं की जर त्यांनी सशांसाठी चारा गोळा करून आणला तर ते त्या सशांची नावं त्या मुलांच्या नावावर ठेवतील. मुलं लगेच कामाला लागली. मोठेपणी हाच नियम वापरून त्यांनी मोठा व्यवसाय मिळवला. तो जॉर्ज पुलमन यांच्याशी असलेला करार. जेव्हा पुलमन यांनी विचारलं की नव्या कंपनीचं नाव काय असेल तेव्हा कार्नेगींनी लगेच सांगितलं, पुलमन पॅलेस कार कंपनी. स्वतःचं नाव कंपनीला दिलं जाणार हे ऐकून पुलमन यांचा सारा विरोध मावळा. नावासोबतच संवादातील दुसरी सर्वात दुर्मिळ गोष्ट म्हणजे खरोखर लक्ष देऊन ऐकणं. डेल कार्नेगींनी एका डिनर पार्टीत एका वनस्पती शास्त्रज्ञाचा किस्सा सांगितलाय. कार्नेगींना वनस्पतींबद्दल फारशी माहिती नव्हती. पण त्यांनी त्या शास्त्रज्ञाचं बोलणं अत्यंत शांतपणे आणि पूर्ण एकाग्रतेने ऐकलं. तो शास्त्रज्ञ तासभर बोलत होता आणि कार्नेगी केवळ प्रोत्साहन देणारे प्रश्न विचारत होते. पार्टी संपल्यावर त्या शास्त्रज्ञाने कार्नेगींची खूप स्तुती केली आणि त्यांना एक अत्यंत उत्तम संवादक म्हटलं. स्वतः काहीही न बोलता केवळ लक्ष देऊन ऐकल्यामुळे एखाद्याला उत्तम संवादक मानलं जातं हे थोडं विरोधाभासी वाटतं, पण हे सत्य आहे. उत्तम श्रोता बनणं हे आजच्या काळात अत्यंत दुर्मिळ झालंय. लोक सहसा दुसऱ्याचं ऐकण्यासाठी थांबत नाहीत, तर स्वतःला कधी बोलायला मिळेल याची वाट पाहत असतात. त्यामुळे जेव्हा कोणी खरोखर पूर्ण लक्ष देऊन ऐकतं तेव्हा बोलणाऱ्या व्यक्तीला एक प्रकारचा भावनिक दिलासा मिळतो. तर या संपूर्ण सखोल चर्चेचा गोषवारा काढायचा झाला तर एक गोष्ट स्पष्ट होते. आपण आज पाहिलेले हे सर्व नियम म्हणजे केवळ वरवरच्या युक्त्या नाहीत. ही जगण्याची एक नवीन पद्धत आहे. इतरांच्या दृष्टिकोनातून विचार करणं, प्रामाणिक कौतुक करणं आणि स्वतःचा अहंकार बाजूला ठेवून उत्तम श्रोता बनणं हे सर्व आत्मसात करण्यासाठी खूप संयम आणि आत्मीयता लागते. जाता जाता सर्व श्रोत्यांसाठी एक विचार सोडून देते. आजच्या माहितीच्या महापुरात आणि डिजिटल जगात आपण एकमेकांशी संवाद साधतोय, पण जर उद्यापासून संपूर्ण समाजाने हे नियम तंतोतंत पाळायला सुरुवात केली तर जगातले सर्व संघर्ष खरोखरच संपुष्टात येतील का?
की आपण मानवी स्वभावानुसार एकमेकांवर प्रभाव टाकण्याचे अधिक गुंतागुंतीचे, अदृश्य आणि अत्यंत सभ्य असे नवीन मार्ग शोधून काढू. यावर नक्की विचार करा. याच विचारासोबत आजच्या या सखोल चर्चेची आपण इथे सांगता करूया.